श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवांचा वास आपल्या घरात राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत? मित्रांनो, हे नियम महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवाघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू अशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो. देवघर देखील देवांचे घर आहे. मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना? आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन किती देव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल? म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. पण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत. देवघरात पाळावयाचे नियम. मित्रांनो, देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केसरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना आंघोळ घालायचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं. आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावे. देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता. ते पाणी पायदळे तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ते पाणी तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो, आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये. तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी. प्रथम गणपतीला आंघोळ घालावे. प्रथम गणपतीला स्नान करावे. प्रथम गणपतीला गंध लावावे. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकांचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे ते निर्माल्य बनते, ते पुन्हा वापरात आणायचे नाही. देवी देवतांना वाहिलेले फूल, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जाळलेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्यांच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात. देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवांचे तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावेत. देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा वाहायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदी कुंकू वाहायचे नसते. शिवपिंडाला भस्म लावायचे असते. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतापर्यंत पोहोचतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळी घंटी नाद व्हायला हवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटी नाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. आपण त्यांना शरण गेलेलो असतो.
आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा, स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचबरोबर कांदा, लसूण, लिंबू हे देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तिथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये असल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावे. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळीची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनास्थ असलेले असावे. लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये. ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी. त्यामुळे आपल्या घरातही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. ती आपल्या घरी स्थिर राहते. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची आडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. आपल्या पूजेचे सामानसुद्धा एखाद्या खाली ड्रॉवर करून त्यामध्ये ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा व इकडे तिकडे पसरलेले नसावं. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्मलता, सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे. देवघरात यंत्र असल्यास उभी मांडू नयेत. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावीत, ती जोडलेली नसावीत. काही घरामध्ये अगदी कमी जागा असते, तिथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली तरी चालते. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने, भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समय दिवा अग्नी कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप, अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे, कारण अग्नीय कोपऱ्यात अग्नी देवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायू देवाचा वास असतो. त्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जातं. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.